Hi students, this is our fifth lecture of corporate accounting. Yesterday we discussed about the AS file. What is the name of AS file? Net profit or loss for the period, prior period items and change in accounting policies. Yesterday we discussed two aspects of AS file, that is net profit or loss for the period and prior period items. Today we will discuss another two aspects of AS file, that is change in accounting policies and change in accounting estimates. Let us discuss third aspect, that is accounting estimates. Estimates means andaz. Okay. So it is an approximation of amount of item in the absence of proper means of measurement. काही समजलं नाही. काय आहे? अंदाज आहे की जी गोष्ट आपल्याला करेक्ट मोजता येत नाही त्याचा आपण काय करतो? अंदाज लावतो आणि अंदाजित ती रक्कम आपण डिसाईड करतो. फॉर एक्झाम्पल डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन तुम्हाला चांगलं माहिती आहे. डिप्रिसिएशन काय असतं? बरोबर, 11वी पासून तुम्ही डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करत आहात. ओके, सो डिप्रिसिएशन इज विअर अँड टिअर अमाऊंट ऑफ फिक्स्ड ॲसेट्स. फिक्स्ड ॲसेट्स आपण ज्या काही यूज करतो ते यूज केल्याबद्दलची जी अमाऊंट असते ती आपण काय करतो असतो? दरवर्षी लेस करतो, त्याला डिप्रिसिएशन म्हणतात. अंदाजे जेव्हा करेक्ट मीन्स नसेल मोजण्याचं तेव्हा आपण काय करतो? त्याचं एस्टिमेशन करतो. प्रोव्हिजन ऑफ बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय? की जी अमाऊंट आपल्याला मिळणार नाही, बुडणार आहे, डेटर्सकडून मिळणारी, त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. फॉर दॅट पर्पज वी मेक सर्टन प्रोव्हिजन. किती लोक पैसे बुडवतील, आपले किती बॅड डेट्स असतील हे आपल्याला नक्की माहिती नसतं आणि म्हणून आपण काय करतो की एक त्याचं एस्टिमेशन करतो की आपल्याला आपले इतके पैसे बुडणार आहेत. करेक्ट अंदाज नसतो, बरोबर. देन प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. एव्हरी इयर वी हॅव टू पे ए सर्टन अमाऊंट टू गव्हर्मेंट ॲज अ टॅक्स. आपल्याला सरकारला टॅक्स भरावा लागतो, त्याची पण प्रोव्हिजन आपल्याला करावी लागते. ओके, हे एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला अकाउंटिंग इस्टिमेटचे. तर हे जे काही अमाऊंट आहे त्या अमाऊंटचं इस्टिमेशन करायचं. आता याच्यामध्ये काय काय येईल? न्यू इन्फॉर्मेशन सरफेसिंग. तुम्हाला न्यू इन्फॉर्मेशन सरफेस करावी लागेल. काय आहे? टॅक्सबाबतचे रूल चेंज झालेत का? काय झालेले आहेत? डेटर्सचे अमाऊंट चेंज होणार आहे का? किती पैसे आलेले आहेत? किती बुडणार आहेत? ॲप्रॉक्झिमेशन. देन सबसिक्वेंट डेव्हलपमेंट्स. काय डेव्हलपमेंट आपण करणार आहोत आपल्या बिझनेसमध्ये? आपण न्यू मशिनरी घेणार आहोत का? नंतर काही न्यू टेक्नॉलॉजी आपण ॲक्वायर करणार आहोत का? नवीन एखादं ब्रँच, एखादं ऑफिस आपण ओपन करणार आहोत का? बरोबर, एखादं न्यू प्रॉडक्ट आपण लॉन्च करणार आहोत का? एटसेट्रा. ऑल आर अकाउंटिंग एस्टिमेट्स. चेंज्ड सर्कमस्टन्सेस. तुम्हाला सांगितलं होतं मी की काय होतं, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट सतत चेंज होत जातं. गव्हर्मेंटचे पॉलिसीज, रूल्स, इवन गव्हर्मेंट इज ऑल्सो चेंज. गव्हर्मेंट पण चेंज होत राहतं आणि जसं गव्हर्मेंट चेंज होत जाईल त्याच्या पॉलिसीज पण चेंज होत राहतात आणि मग आपल्याला काय करावं लागतं की आपला जो एक्सपेंडिचर आहे, आपलं जे इन्कम आहे त्याचं आपल्याला इस्टिमेट करावं लागतं. ओके, मग या इस्टिमेटच्या सगळ्या अमाऊंट्स, इन्कमच्या आणि एक्सपेंडिचरच्या बोथ, वी इन्क्लूड इन अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 5. ओके,
Then next, fourth aspect is changes in accounting policies. बघा, पॉलिसी मीन्स काय? धोरण. बरोबर. व्हेरियस पॉलिसीज आहेत. When we run our business, we have to decide certain policies. Without policies, we cannot run our business. आपला बिझनेस आपण कुठल्याही पॉलिसीशिवाय रन करू शकत नाही. आणि म्हणून पॉलिसी आपल्याला डिसाईड कराव्या लागतात. ओके. मग काही वेळेस काय होतं की आपल्याला या पॉलिसीज चेंज कराव्या लागतात. वी हॅव टू चेंज इन आर पॉलिसीज. जशा इतर पॉलिसीज असतात, म्हणजे ह्युमन रिसोर्सच्या बाबतीत असतील, मार्केटिंगच्या बाबतीत असतील, अकाउंट्सच्या पण पॉलिसी असतात. आणि ह्या पॉलिसीज आपल्याला काय करावं लागतात? चेंज कराव्या लागतात. या पॉलिसीज चेंज झाल्यामुळे आपल्या अकाउंट रायटिंगवरती डेफिनेटली इफेक्ट होत असतो. बरोबर. आता तुम्हाला अकाउंटिंग पॉलिसीज कोणकोणत्या असतात, काय असतं हे सांगते. बाकीच्या पॉलिसीचं डिस्कशनला आपल्याला एवढा वेळ नाही. आपले रेग्युलर क्लास असते तर मी तुम्हाला बाकीच्या पॉलिसीज पण डिस्कस केल्या असतात. आता समजा एक पॉलिसी, टेक वन एक्झाम्पल, डिप्रिसिएशन मेथड. When we start writing of our accounts, we have to decide depreciation policy. It means we have to decide to apply the method for charging depreciation. आपण कोणत्या मेथडनी डिप्रिसिएशन चार्ज करणार आहोत हे आपल्याला डिसाईड करावं लागतं. What are the different methods of depreciation? In 11th you already learned about that. बरोबर. तुम्ही 11वीला शिकलेला आहात. डिप्रिसिएशनच्या मेथड कोणत्या आहेत? मेनली देअर आर 6 मेथड्स. 6 मेथड आहेत, पण तुम्ही फक्त 2 मेथड शिकलेल्या आहात. त्या आहेत रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड अँड स्ट्रेट लाईन मेथड. बरोबर. ह्या 2 मेथडने आपण डिप्रिसिएशन चार्ज करतो. ड्यू टू व्हेरियस रिझन्स वी हॅव टू चेंज धिस पॉलिसी. वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला काय होतं की ही पॉलिसी आपल्याला चेंज करावी लागते. म्हणजे यावर्षी जर आपण स्ट्रेट लाईन मेथडनी डिप्रिसिएशन टाकत असू तर पुढच्या वर्षी आपल्याला काय करावं लागतं? रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडनी डिप्रिसिएशन टाकावं लागतं. बरोबर. आता स्ट्रेट लाईन मेथडनी डिप्रिसिएशन जेव्हा आपण चार्ज करतो, माहिती आहे तुम्हाला, 1,00,000ची फिक्स मशिनरी असेल, स्ट्रेट लाईन मेथड 10% मीन्स काय? एव्हरी इयर वी हॅव टू पे ₹10,000 10,000 10,000 इफ लाईफ इज 10 इयर्स. 10 इयर्सपर्यंत आपण डिप्रिसिएशन टाकतो. अँड इन रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडमध्ये काय होईल? इफ द व्हॅल्यू ऑफ फिक्स ॲसेट इज ₹1,00,000 अँड इट्स लाईफ इज 10 इयर्स, देन फर्स्ट इयर काय होईल? 10,000. 1,00,000 minus 10,000, 90,000. Second year, on ₹90,000, you have to pay 9,000. 90,000 minus 9,000, 81,000. Third yearला depreciation 10% on 81,000, 8,100. अंडरस्टूड. म्हणजेच हे या 2 मेथडनी फक्त डिप्रिसिएशन मी तुम्हाला सांगितलं. तर आपल्याला काय करावं लागणार आहे? जर आपल्याला डिप्रिसिएशन मेथड पॉलिसी आपण चेंज केली, द डिफरन्स बिटवीन दॅट अमाऊंट मीन्स 10,000 आणि थर्ड इयरचं काय आहे इथे 8,100, यातला जो डिफरन्स आहे 1,900 तो आपल्याला काय करावं लागणार आहे? ॲडजस्ट करावा लागणार आहे. तो आपल्याला लिहावा लागणार आहे. तो कुठे लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉसला. ओके. म्हणजेच काय आहे? चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज. आता एक एक्झाम्पल दिलं होतं डिप्रिसिएशनचं. अनदर एक्झाम्पल इज बेसिस ऑफ व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरी मीन्स काय? इन्व्हेंटरी मीन्स स्टॉक, बट नॉट ओनली स्टॉक. इन्व्हेंटरी इन्क्लुडेड रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड क्लोजिंग स्टॉक.
आपल्या बिझनेसमध्ये काही कच्चा माल शिल्लक असतो, काही काम वर्क इन प्रोसेसमध्ये असतं. ॲट द सेम टाईम देअर इज सम रेडी गुड्स दॅट इज फिनिश्ड स्टॉक ऑल्सो. बरोबर. मग या सगळ्या स्टॉकचं व्हॅल्युएशन आपल्याला करावं लागतं आणि त्यासाठी डिफरंट मेथड्स यूज केल्या जातात. काही मुलांना, काही स्टुडंट्सना या मेथड्स माहिती असतील. द मेथड्स आर LIFO, 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 FIFO, FIFO, or ॲव्हरेज. बघा, LIFO मीन्स काय, LIFO, लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे काय आहे, जो माल आधी 1 महिन्यापूर्वी, 10 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वी तयार आहे तो फर्स्ट इश्यू करायचा, LIFO मेथड. नेक्स्ट मेथड होती FIFO, FIFO, फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे काय आहे, रिसेंटली जो आत्ता तयार झाला आहे काल परवा तो आधी इश्यू करत राहायचं. बरोबर, ही एक मेथड आहे. वेगवेगळ्या मेथड्स बिझनेस यूज करत असतं. काही ठिकाणी ॲव्हरेज काढलं जातं, सम पार्ट ऑफ लास्ट, सम पार्ट ऑफ फर्स्ट, असं काय केलं जातं, मिक्स केलं जातं आणि तो इन्व्हेंटरी, तो स्टॉक इश्यू केला जातो. बरोबर. मग ह्या ज्या काही पॉलिसीज आहेत ह्या आपल्याला चेंज करायच्या आहेत, चेंज होतात. LIFO यूज करत असेल तर आपण काय करतो, FIFO यूज करतो, किंवा आपण FIFO यूज करत असेल तर आपण LIFO यूज करतो. समटाईम्स वी यूज्ड ॲव्हरेज मेथड. मग यामुळं काय होतं, देअर इज सर्टन डिफरन्स इन अमाऊंटमध्ये डिफरन्स येतो. अँड दॅट डिफरन्स वी शूड ट्रीट ॲज अकाउंटिंग स्टँडर्ड 5 अँड इट शुड बी नोटेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. समजलं. म्हणजे काय आहे की एनी चेंज इन ॲन अकाउंटिंग पॉलिसी which has a material effect, material means important, should be disclosed. बघा, आपण अकाउंटिंग पॉलिसीमुळं जो काही चेंज होणार असेल इम्पॉर्टंट, तो चेंज आपण शो केला पाहिजे. वी मस्ट डिस्क्लोज मीन्स टू शो. आपण तो शो केला पाहिजे. शो म्हणजे कुठे, आपण आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये शो केला पाहिजे, डिस्क्लोज केला पाहिजे. हे काय झालं, चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज. बघा, आपण काय डिस्कस केलं काल आणि आज या दोन्ही लेक्चरमध्ये, आपण अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 5 हे डिस्कस केलं. काय नाव आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 5चं, तुम्ही नोटबुक केलेले आहे, तुम्ही सगळं लिहून घेत आहात. ठीक आहे. AS5 इज रिलेटेड विथ 4 ॲस्पेक्ट्स. नेट प्रॉफिट फॉर द पिरियड, prior period items, and change in accounting estimates and changes in accounting policies. हे 4 ॲस्पेक्ट्स आपण पाहिले. आता या 4 ॲस्पेक्ट्सवरती न्यूमरिकल एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला शिकवणार आहे. लक्षात आलं. ह्याची जी PPT आहे ती पण मी तुम्हाला शेअर करते. ती PPT पाहून तुम्ही ती तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. ओके. नेक्स्ट लेक्चरला मी एक्झाम्पलची पण PPT केलेली आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ती शेअर करून एक्झाम्पल्स घेणार आहे. 4 मार्काला हे एक्झाम्पल्स असतील. ओके. थँक्यू.